गावाकडे गेल्यासारखं वाटायलंय. मस्त. किती दिवसातून खातोय माहितीये का मी वडापाव. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते तुमचं मराठी लाईफ इन UK या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 6 जून आणि आम्ही निघालोय श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी. पंढरपूरहून निघालेल्या 17,500 किलोमीटरचा रस्ता मार्गाने प्रवास करत आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका आता 22 देशातून प्रवास करत थेट UK मध्ये येऊन पोहोचल्या आहेत. तर या निमित्त भव्य असा वाद्य महोत्सव आयोजित केला आहे आणि हा सोहळा जागतिक वारीचा एक भाग आहे. यासाठी 150हून अधिक कलाकार आणि 10 पेक्षा जास्त ढोल ताशा पथक एकत्र येऊन विठुनामाचा गजर करणार आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणींच्या पादुकांचे आगमन पालखीतून होणार असून भव्य असा मिरवणूक सोहळा पण आहे. तिथे आपल्या महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहेत आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रम पण असणार आहेत. तर 6 जून हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे आणि याच दिवशी हा सोहळा होणार आहे. तर यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. हा सोहळा इंग्लंडमधील विंडसर रेसकोर्स या ठिकाणी होणार असून सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा सोहळा असणार आहे. तर याचसाठी आम्ही सगळे तयार होऊन आज निघालो आहे. तर आम्ही ट्रेनने जाणार आहोत आणि इथून आम्हाला 2 ट्रेन बदलाव्या लागणार आहेत आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिटाची बस घ्यावी लागणार आहे आणि मग आम्ही तिथेपर्यंत पोहोचणार आहे. तर याच्यासाठी आम्हाला 2.5 तास लागणार आहेत. तर चला मग आमच्यासोबत असा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी. तर आता आम्हाला ट्रेन मिळालेली आहे आणि या ट्रेनने आम्हाला फॅरिंग्टनला जायचं आहे आणि फॅरिंग्टनमधून आम्हाला एलिझाबेथ लाईन पकडून मग तिथून स्लोला उतरून मग तिथून 10 मिनिटाची बस पकडायची आहे. तर आणि ह्या पावसाच्या वातावरणामध्येच आम्हाला हे सगळं करायचं आहे. एवढे दिवस हीट वेव्ह होती, आता हीट वेव्ह गेली, पावसाळा चालू झाला आहे. तर चला मग. आराध्या हाय करते. तर आता आपण इथे आलो आहोत विंडसर रेसकोर्स इथे आणि पाहू शकता तुम्ही असा बॅनर लावलाय त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी टेम्पल UK वाद्य महोत्सव असा आणि त्या साइडून एंट्री आहे. चला तर मग आतमध्ये पाहूयात. तिकीट स्कॅन करून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला असा बँड दिला, तो आम्ही बँड बांधला आणि पटकन निघालो आतमध्ये. नंतर आम्ही शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवला नाही असं इथलं कोणीही म्हणू शकणार नाही. थँक्यू सो 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 मच टू दी एंटायर टीम ऑफ शिवराज्याभिषेक. यू हॅव पुट फॉरवर्ड अ स्प्लेंडेड परफॉर्मन्स and everyone has enjoyed it so much. Thank you, thank you. तर येता येता आम्हाला खूप उशीर झाला, 3.5 तास लागले यायला. तोपर्यंत शिवराज्याभिषेक सोहळा संपत आला होता आणि शेवटचे काही क्षणच आम्हाला पाहायला मिळाले. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं मङ्गलं पुण्डरीकाक्ष मंगलाय तनो हरे मंगलाय तनो हरे त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै निकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय अधर्मस्य तदात्मानं सजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे नमः पार्वती पतये हर हर महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर कोण आले स्नावरनं कोण आले सरीवरनं कोण आले लंडनमधनं कोण आले बाई आणि युके मधनं कोण आले फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक महाराष्ट्रातनं कोण आले अच्छा मराठवाडा give me a shout मराठवाडा विदर्भ मुंबईकर पुणेकर अजून नागपूरकर आता सगळं सांगितलं कोकण कोकणमधनं कोण आहे नाशिकमधनं कोण आहे कोल्हापूर हाय हाय क्या बात आहे वा बढिया आपण आता मला असं वाटतं परफॉर्मन्स साठी तयार आहोत का परंपरेचा नाद म्हणजेच मँचेस्टर मराठी मंडळ ढोल ताशा पथक जोरदार आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करणार आहोत शिस्त, अफाट उत्साह आणि संस्कृतीच्या अभिमानाने नटलेला हा प्रवास आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणारं मँचेस्टर मराठी मंडळ ढोल ताशा पथक जोरदार टाळ्यांनी स्वागत आणि अभिनंदन
थँक्यू व्हेरी व्हेरी मच मँचेस्टर मराठी मंडळ यांनी दाखवलेल्या या अपार ऊर्जेसाठी, अथक परिश्रमासाठी त्यांचे खूप खूप आभार. तर आताच आपण 2 पथकांचा परफॉर्मन्स बघितला आणि आता आपण खाद्योत्सवकडे जाणार आहोत. तर चला मी दाखवते तुम्हाला खाण्यासाठी किती स्टॉल आहेत आणि आपण काय काय खाणार आहोत ते. चला तर मग. तर इथे आपले भरपूर महाराष्ट्रीयन पदार्थ होते. पिठलं भाकरी, पुरणपोळी, वरण भात, कोथिंबीर वडी, पाटवडी, रस्सा. त्याच्यानंतर कटवडा, उसळवडा, झणझणीत मिसळ, पावभाजी, कपकेक, मिनी केकचे प्रकार होते तिथे. आपलं खायचं पान, आणि आपला हा वडापाव सर्वांचा आवडता. त्याच्यानंतर जलेबी होती तिथे आणि समोसा पण होता तिथे. आम्ही जलेबी, वडापाव आणि समोसा घेतला. आम्ही चहा पण घेतला होता पण ते शूट करायचं राहून गेलं. तर हा आहे वडापाव, खाऊन बघते मी कसा आहे. एकदम मस्त. आपल्या सांगलीकडे मिळतो ना तसा आहे सेम. आणि सोबत ही मिरची पण आहे आपली. मस्त. एकदम ना गावाकडे गेल्यासारखं वाटायलंय. मस्त. किती दिवसातून खातोय माहितीये का आम्ही वडापाव. जलेबी पण घेतलेली आहे. खूप भूक लागली आहे, खाऊन घेतो पहिला आम्ही आणि मग तिकडे झांज पथकाकडे जातो. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल पण होते. जसं की आता इथे SBI UK चा स्टॉल आहे. असे आर्ट आणि क्राफ्ट पण होते तिथे आणि पैठणीच्या डिझाईनचे केलेले कुर्ते, जॅकेट्स आणि ड्रेसेस पण होते तिथे आणि तोरण वगैरे, मॅग्नेट्स आणि सगळे ज्वेलरी आयटम्स वगैरे होते या स्टॉलमध्ये. या स्टॉलवर शिवमुद्रा असलेले सगळे फ्रेम्स वगैरे होते. इथे पाहू शकताय तुम्ही संत गजानन महाराज ट्रस्ट UK. श्री स्वामी समर्थ. इथे पाहू शकताय तुम्ही आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे UK मध्ये, रीडिंग या सिटीमध्ये. या स्टॉलवर यांनी स्पिन टू विनची अशी फन ॲक्टिव्हिटी ठेवली होती. तुळस सुद्धा होती तिथे.
रेकॉर्डचे रिप्रेझेंटेटिव्ह इथं आलेले आहेत आणि मला आता आपल्याला हा त्यांनी विटनेस केला की हा रेकॉर्ड होत आहे. त्यांनी आपल्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स हे सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि तुमच्या सर्वांची जर सहमती असेल, कारण प्रत्येकाच्या कमरेला ढोल ताशा झांज काहीतरी ना काही आहे, तर स्टेजवरती येऊ शकत नाहीये. तुमच्या ऑन बिहाफ मी हा स्वीकारू शकतो का? नक्कीच नक्कीच. धन्यवाद. आपण आता मिरवणूक सुरू करत आहोत. पुन्हा एकदा या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसाठी सर्वांचं मनापासून अभिनंदन. आपल्या सर्वांचा उत्साह वाढतोय. जल्लोषामध्ये ढोल पथकाचं मदत सुरू आहे. आता आपण मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत. पालखीला
ज्ञानदेव तुकाराम. विठू माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर मन शांत आणि प्रसन्न झालं. असं वाटत होतं की पंढरपूरची वारीच घडली आपल्याकडून. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. की सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची मुरली पुरली प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठते दुराची कंठी जय नाळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाकारित भरा तुझ गौरी ओंकेश्वरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा गुणगुण दीनो चरणी बागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री दर्शन माते मन कामना पूर्ती. तर अशा तऱ्हेने हा सोहळा आता पार पडला आहे आणि आता श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पादुका परत महाराष्ट्रात जाणार आहेत. तर परत यांना रस्ता मार्गाने हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. आता UK मधून वेगवेगळ्या देशातून जाणार आहेत. तर फ्रान्स, नेदरलँड, जर्मनी, जॉर्जिया असे देश फिरत फिरत मग या पवित्र पादुका आपल्या महाराष्ट्रातील पवित्र ठिकाणी म्हणजेच पंढरपूर येथे पोहोचणार आहेत. तर कसा वाटला आजचा भव्य दिव्य सोहळा हा सांगा मला कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आता तरी थोडासा वेळ काढून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी.